जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय, गौरानिताय, गौरनिताय। जय गौरनिताय, जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं। श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे। हरे कृष्णा। सगळ्यांचं स्वागत आहे भगवद्गीतामध्ये त्या क्लासमध्ये। कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या वेळेला? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा माता। आपण भक्ती योगाचा पहिला श्लोक 7.1 सुरू केलेला होता प्रभूजी, ज्याच्यामध्ये बेसिकली अर्जुनाने काहीही प्रश्न न विचारता भगवान मेन सांगायला लागले की भक्ती कशी करावी. कारण का तर भक्ती काय आहे हे समजून नंतरच त्याचे आकर्षण निर्माण होऊ शकते, हे समजवण्याचा प्रयत्न या श्लोकामध्ये भगवानांनी अर्जुनाला केलेला आहे. सांगितलंय की कृष्णावर मन केंद्रित करणे म्हणजे माझ्यावर मन केंद्रित कर आणि माझ्याबद्दलचे ज्ञान मिळवणं हे
कम्प्लीट ज्ञान आहे. आणि त्यामुळे कृष्णावरचे नाते आपले अढळ होते आणि कृष्णावर भक्ती करणारी व्यक्तीच ही सर्वश्रेष्ठ योगी म्हणून ओळखली जाते. तर हे 3-4 पॉइंट इम्पॉर्टंट पुन्हा पुन्हा म्हणजे सांगायचा प्रयत्न केलेला आहे भगवानांनी वेगवेगळ्या पद्धतीने, ज्याच्यामध्ये तुम्ही की भक्तियोग असा पूर्ण भगवद्गीतेच्या मध्यभागी का आलेला आहे त्याचं पण खूप छान उदाहरण तुम्ही सांगितलं, की जसं तिजोरी आपल्या आतमध्ये असते, घराच्या आतमध्ये असते, तसंच भक्तियोग पण हा भगवद्गीतेच्या मध्यभागी म्हणजे मधल्या ठिकाणी आहे. तर ते पण एक तुम्ही खूप छान सांगितलं. अनदर थिंग इज वेगवेगळे 6 जे टप्पे आहे भक्ती मार्गाला लागायचे, त्याच्यामध्ये श्रवण ही किती महत्वाचा टप्पा आहे भक्ती मार्गाला जाण्याचा. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही सांगितलं की कोणत्याही व्यक्तीकडून श्रवण करणं कृष्ण भगवानांबद्दल हे योग्य नसणार, तर स्वतः एक तर कृष्ण भगवान किंवा त्यांचे भक्त असलेले किंवा त्यांचं ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून ऐकणं, दॅट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि त्या 6 टप्प्यामध्ये श्रवण हा पहिला इम्पॉर्टंट टप्पा आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांच्याबद्दल ऐकल्यानंतर त्यांचे वेगवेगळे गुण भगवानांबद्दल जाणून घेतल्यानंतर आपल्याला कृष्ण भगवानांबद्दल प्रीती होते. आणि मग आपण भक्ती मार्गाला सुरुवात करतो. आपल्या मनातले सगळे संशय दूर होतात आणि आपण त्यांचा आश्रय घेऊन आपण पुन्हा या भक्ती मार्गापासून न भटकू शकत नाही, भटकू नये म्हणून त्या कृष्ण भगवानांचा आपण आश्रय घेऊन सतत आपण प्रॅक्टिस करत राहतो. असे मी खूप छान. महत्वाचे पॉइंट्स प्रभूजी खूपच छान. जाणून घेतले. खूपच छान. कोणाला अजून काही पॉइंट ऍड करायचा? प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्णा. हा, माताजींनी तर सगळं कव्हर केलं. फक्त मी तेच म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलेलं श्लोकामध्ये, त्यामध्ये मयी आसक्त मना, माझ्यावर मन लक्ष ठेव, योगम युज्यनम मत आश्रय, माझ्या पूर्ण चैतन्याने योगाचा अभ्यास कर, आणि असंशयम समग्रम माम यथा ज्ञानासी, अशा प्रकारे तुम्ही मला पूर्णपणे शंका न येता ओळखू शकता, ते सांगितलं. पण त्यानंतर एक एक महत्वाचा मुद्दा पण तिथे होता, तत्शृणम, म्हणजे हे ऐक, माझ्याकडून ऐक. आय थिंक हे हे एक महत्वाचं होतं त्याच्यामध्ये, की हे श्रीकृष्णांबद्दल ऐकणं. आणि जसं माताजींनी सांगितलं, ऑथेंटिक सोर्स कडून ऐकणं. बरोबर. हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप छान. तर आपण एक आपण बघितलं ह्या हे श्लोक शिकताना की 4थ्या अध्यायाच्या 20व्या श्लोकामध्ये कृष्णानी आश्रय घेऊ नये, निराश्रय हा शब्द वापरलेला. आणि त्याचं आपण कंपॅरिझन केलेलं की श्लोकापासून दुसऱ्या तिसऱ्या श्लोकापासून कृष्णानी मटेरियल गोष्टी ज्या आहेत त्यापासून आपल्याला निगेट करत होता कृष्ण. हे नका करू, ते नका करू, असं करा, तसं करा वगैरे. पण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे आणि कोणाकरता केलं पाहिजे ते तेवढं त्यांनी पूर्णपणे असं एक्सपोज करून सांगितलं नव्हतं. इकडे तो बोलतोय की तुम्हाला आसक्ती भौतिक गोष्टीची नसली पाहिजे, पण कसली असली पाहिजे आसक्ती, तर मय्यासक्त, माझ्याबद्दल आसक्ती असली पाहिजे. आणि ह्याच्यावरूनच तुम्हाला आता जाणून येईल की हे सगळे जे आता 7व्या अध्यायापासून जे श्लोक होत आहेत ते कसे डिफरंट टोन आहे मेसेजचा ते कळून येईल आपल्याला. तर आपण दुसरा श्लोक बघूया, आज दुसरा आणि तिसरा श्लोक बघूया. काही प्रश्न आहे का? नाही? चला मग आपण दुसरा श्लोक बघूया. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यज्ञातव्यम अवशिष्यते. अनुवाद. हरे कृष्णा. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता कृष्णाने काय करायला पाहिजे, हा
आणि पार्शली ते कसं करायला पाहिजे हे त्यांनी पहिल्या श्लोकात सांगितलं. आता तो इथे काय सांगतोय की जे ज्ञान मी तुला देतोय त्या ज्ञानाची एक वेगळीच महिमा आहे. हा, आणि तो आता इकडे त्याबद्दल त्या ज्ञानाच्या महिमेचं वर्णन करतोय इकडे तो. ठीक आहे. आता गंमत काय होते की आपण हे साधं एक छोटंसं उदाहरण बघूया. तर एखादा मुलगा किंवा मुलगी त्याची 10वी झाल्यावरती तो विचार करतो ना की बाबा मला पुढे काय करायचंय. मग कोणाला वाटतं आपण डॉक्टर बनावं, कोणाला वाटतं इंजिनियर बनावं, कोणाला वाटतं आपण सायंटिस्ट बनावं, कोणाला वाटतं आपण अजून काही स्पोर्ट्समध्ये जावं वगैरे. तर त्याच्या दृष्टीने त्या फील्डमधलं ज्ञान मिळाल्यानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारची अचीवमेंट मिळणार आहे. आणि त्या अचीवमेंटला तो सगळ्यात मोठी अचीवमेंट अज्युम करतो म्हणून तो त्या फील्डमध्ये जातो. बरोबर. म्हणजे काय झालं, त्या ज्ञानामुळे मिळणाऱ्या फायद्याचा तो आधी विचार करतो आणि मग तो ज्ञान अर्जित करायला जातो तिकडे. इकडे कृष्ण आपल्याला तेच सांगतोय की हे ज्ञान मी जेव्हा तुला देतोय की त्याच्यानंतर काहीही उरत नाहीये शिकण्याचं. हे ज्ञान संपूर्ण ज्ञान आहे आणि ते मी आता तुला संपूर्णपणे सांगणार आहे, जे जाणल्यावरती आणखी काही जाणून घ्यायचे शिल्लक राहणार नाही. ओके. तर आणि हे काय आहे ज्ञान, हे भौतिक पण आहे आणि हे आध्यात्मिक पण आहे. तर आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबा भगवद्गीता ही खरं आध्यात्मिक ज्ञान दिलं पाहिजे, तर भौतिक ज्ञान का देत आहे? तर कोण सांगू शकेल भौतिक ज्ञानाची आवश्यकता का आहे? कोण सांगेल? तुम्हाला काय वाटतं? प्रभूजी, आपल्याला या पृथ्वी तलावर राहायचं असेल तर भौतिक गोष्टींशी आपला संबंध येणार आणि त्या कराव्या लागणार. जसं एक्झाम्पल मी देऊ इच्छिते की एखाद्या व्यक्तीला जर संगीताची आवड असेल, तर गाण्याची म्हणजे बेसिकली गाण्याची आवड असेल, तर हे भौतिक ज्ञान झालं. पण तेच तुम्ही गाणं कोणते गायले पाहिजे, तर कृष्ण भक्तीचे, कृष्ण भगवानांचे, हे आध्यात्मिक ज्ञान. सो भौतिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान याची सांगड घालून आपलं जीवन आपण व्यतीत केलं पाहिजे, असं बेसिकली वाटतं प्रभूजी. पण मी जर तुम्हाला विचारलं की कृष्ण तर आपल्याला बोलते तुम्ही लवकर माझ्याकडे या, परत भूतलावरती राहूच नका, तर मग ह्या भौतिक ज्ञानाची आवश्यकता काय आहे? तुम्ही म्हणालात की पृथ्वी तलावरती जर राहायचं असेल तर, पण तो तर बोलतोय राहूच नका ना पृथ्वी तलावरती, कशाला राहताय तुम्ही, या माझ्याकडे लवकर. मग याची हो, पण आवश्यकता काय? जोपर्यंत आपण पृथ्वी तलावर आहोत, तोपर्यंत आपण जोपर्यंत शुद्ध झालेलो नाहीयेत, तोपर्यंत आपण या भौतिक जगामध्ये या अवडंबरामध्ये अडकून राहू बेसिकली. बर, तर ह्याचं उत्तर असं आहे की जे पण भौतिक आहे ते पण कृष्णापासूनच आलेलं आहे. आणि आत्ता आपण एका भौतिक शरीरामध्ये आहोत, जरी पण आपण आध्यात्मिक आहोत, आत्मा आपला आध्यात्मिक आहे, तरी सुद्धा आपण एका भौतिक शरीरावरती पृथ्वी तलावरती आहोत आता. तर आपल्याला ह्या भौतिक गोष्टींचा कृष्णाशी काय संबंध आहे तो जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला कृष्णाची महानता कळू शकते. आणि ह्याच्याच करता 4थ्या श्लोकामध्ये कृष्णाने आपले स्वतःचे ज्या चार 5 पंचमहाभूत आणि 3 मनबुद्धी अहंकार हे त्याचे जे एनर्जीज आहेत त्याबद्दल त्यांनी एक ब्रीफ इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर आपल्याला जेव्हा कळून येतं की आपण एक आत्मा आहोत, हे शरीर आपलं टेम्पररी आहे, हे शरीर भौतिक आहे, शरीर शरीर नश्वर आहे, कधी ना कधी तरी सोडायचं आहे हे, तर ते तर इम्पॉर्टंट आहे. पण ह्या सगळ्या भौतिक गोष्टींचा कृष्णाशी काय संबंध आहे, हे कृष्णाने का क्रिएट केलं, हे सगळं मटेरियल युनिवर्स जे आहे, पूर्ण भौतिक जगत जे आहे, ते कृष्णाने का क्रिएट केलं, ते जाणून घेणं अति आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला कळेल की आपण ह्या भौतिक जगामध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. म्हणून ह्या भौतिक जगताच्या नॉलेजचा पण अभ्यास करणं गरजेचं पडतं.
संपूर्ण श्रीमद भागवतम मध्ये क्रिएशनची ही जी फिलॉसॉफी जी आहे ना, की काय आधी क्रिएट झालं, नंतर काय क्रिएट झालं, मग काय क्रिएट झालं, आणि इवन डिस्ट्रक्शनच्या वेळी ओके, जेव्हा काय डिस्ट्रॉय होणार, आधी काय डिस्ट्रॉय होणार, मग काय डिस्ट्रॉय होणार, असं हे जे करत सांगितलेलं आहे ना त्यांनी, त्याच्याबद्दल मी तुम्हाला ब्रीफ इंट्रोडक्शन मी तुम्हाला 4थ्या श्लोकामध्ये देईन. पण ही जी फिलॉसॉफी आहे ती भागवतम मध्ये 4 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अति डिटेलमध्ये दिलेली आहे. ती इतकी इम्पॉर्टंट आहे जाणून घेणं, की त्याच्याशिवाय आपल्याला पर्पज बिहाइंड द क्रिएशन कधी समजणार नाही आपल्याला. त्यामुळे कृष्ण बोलते की दोन्ही गोष्टी समजणं आवश्यक आहे, आणि ते मी तुला आता या देणार आहे मी म्हणून. आणि हे ज्ञान असं आहे की मिनिंग संपूर्ण सत्य म्हणतो ना जे आपण, ते ह्या आपल्याला ज्ञानाद्वारे मिळून येतं. आता भगवद्गीतामध्ये कृष्णाने अतिशय बेसिक लेवलवरती माहिती दिलेली आहे. भागवतममध्ये खूप खूप डिटेलमध्ये माहिती आहे, आणि चैतन्य चरितामृतमध्ये त्याहीपेक्षा जास्ती डिटेलमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये हे सगळं कृष्णाच्या ज्या आध्यात्मिक ऊर्जा आहेत ना, त्या आध्यात्मिक ऊर्जांचा या सगळ्या भौतिक जगताशी जो संबंध आहे, ओके, ती समज येणं आवश्यक आहे, आणि ती समज तो ह्या ज्ञानाद्वारे आपल्याला देणार आहे तो. हे कृष्ण. तर आपण ह्या श्लोकाचा एक सारांश बघून घेऊया. तर कृष्णाने 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये म्हणजे ह्या ज्ञानाचा पर्पज जो आहे तो आपल्याला दिलेला. ओके. आता तो त्या ज्ञानाची फोड करून सांगतोय, महिमा सांगतोय. ओके. ज्ञानम तेहम सविज्ञानम, मिनिंग ज्ञान आणि विज्ञान, नॉलेज आणि प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ द नॉलेज, रिअलाइज्ड नॉलेज आपण म्हणतो ना. आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये सब्जेक्ट्स होते ना, आपण शाळेमध्ये फिजिक्स शिकायचो, इंजिनिअरिंगमध्ये अप्लाइड फिजिक्स शिकायचो. म्हणजे त्या फिजिक्सचं जे नॉलेज जे आहे त्या नॉलेजला ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन कसं केलेलं आहे, आणि त्याच्यापासून काय आपण अचीव केलेलं आहे ते शिकायचो आपण. तेच ज्ञान आणि विज्ञान झालं. ठीक आहे. आणि ह्या 2 शब्दांचा वेगळा वेगळा अर्थ आहे. आता बेसिक लेवलवरती आता मी जो तुम्हाला सांगितला तो अर्थ ज्ञान, नॉलेज आणि प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ द नॉलेज. पण कृष्णा इकडे अजून पुढे जाऊन आपल्याला आचार्य वेगळ्या प्रकारे सांगतात की कृष्णाचं जे माधुर्य जे आहे ते विज्ञान आहे, आणि कृष्णाबद्दलची बाकीची जी माहिती आहे ते ज्ञान आहे. कृष्ण आणि भौतिक गोष्ट. तर हे ज्ञान मिळाल्यानंतर काय होतं, इदम वक्ष्याम्य अशेषतः. म्हणजे तो जे ज्ञान देतोय ते संपूर्ण ज्ञान आहे, आणि त्याच्यानंतर काहीही शिल्लक राहत नाही. यज्ञात्वा नेह भूयोन्यत, मिनिंग हे जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळतं तर नंतर काहीही शिल्लक उरत नाही. हे दोन्ही प्रकारे त्यांनी एकच गोष्ट सांगितली, संपूर्ण ज्ञान देतोय आणि काहीही शिल्लक उरत नाही. ओके. तर दोन्ही प्रकारे आपण बघितलं तर पर्पज सेम आहे त्या स्टेटमेंटचा, पण 2 वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी तो सांगतोय. अजूनही एक इन्स्ट्रक्शन आहे आपल्याला, म्हणजे शास्त्र देतो की कृष्णाचं स्मरण नेहमी करावं, आणि कृष्णाला कधी विसरू नये. तसं बघितलं तर दोन्ही गोष्टी सेम सांगतायत. स्मरण जर का तुम्ही नेहमी केलं तर तुम्ही कधी विसरणं शक्यच नाही, आणि जर तुम्ही विसरलं नाही तर तुम्ही नेहमी स्मरणच करणार तुम्ही. पण तरी हे दोन्ही वेगळ्या अँगल्सनी काय सांगतायत, ते एक पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट झालं आणि एक निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट झालं. म्हणजे एका पॉझिटिव्ह पद्धतीने एक गोष्ट सांगायची आणि निगेटिव्ह पद्धतीने ती नको करू म्हणून सांगायची. त्यामुळे दोन्ही पद्धतीने आपल्याला ते शिकता येतं. ज्ञातव्यम अवशिष्यते, म्हणजे जे काही ह्या संपूर्ण जगतामध्ये नॉलेज आहे ते नॉलेज हे तो देतोय आपल्याला, आणि ते जाणल्यावरती आपल्याला काहीही उरणार नाही शिकण्याचं. आता गंमत कशी आहे की जेव्हा आपल्याला हा कॉन्फिडन्स मिळतो ना की आपण असं नॉलेज घेतोय ज्याच्यामुळे आपल्याला अजून काही उरणार नाही शिकायला, तर त्यामुळे इंटरेस्ट किती निर्माण होतो बघा आपला शिकण्यामध्ये. मी समजा तुम्हाला सांगितलं की बाबा मी तुम्हाला 10 पुस्तकं देणार आहे वाचायला. ओके. पहिलं पुस्तक वाचल्यावरती तुम्हाला मी नंतर दुसरं देईन. मग दुसऱ्या पुस्तकामध्ये तेच नॉलेज आहे जे पहिल्यामध्ये पण आहे, प्लस अजून थोडं काही. मग तिसरं पुस्तक देईल, त्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्याचं आहे आणि तिसऱ्याचं पण थोडं वेगळं आहे.
मग तुम्ही विचाराल बाबा मग असं कोणतं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये सगळंच ज्ञान आहे, मग मी तुम्हाला 10वं पुस्तक देईन. मग तुम्ही काय कराल? डायरेक्ट तुम्ही 10वंच वाचायला घ्याल ना. तुम्ही कशाला पहिलं दुसरं तिसरं 9व्यापर्यंत वाचणार आणि नंतर परत 10वं वाचणार तुम्ही? आता ह्याचा ऍक्च्युअल अर्थ इथे काय येतोय, की बाकीचे सगळे जे उपनिषद, संहिता, वेद, पुराण, इतिहास, हे सगळे जे आहेत ना, त्याचं मधनं जे तुम्हाला फायनल प्रिन्सिपल लेवल जे नॉलेज समजलं पाहिजे, ते नॉलेज कृष्ण भगवद्गीतेमध्ये देतोय. आणि हे अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे, एस्पेशली आपल्यासारख्या लोकांना कलियुगामध्ये. का? तर कलियुगामध्ये आपलं कल जो असतो तो अध्यात्माकडे खूप कमी असतो. त्यामुळे काय होतं, आपण भौतिक गोष्टीमध्ये इतके आकृष्ट झालेलो असतो की हार्डली कधी आपण प्युअर असं अध्यात्माच्या प्रती आपले आकर्षण निर्माण होतं. त्याच्यात जे काही निर्माण होतं त्याच्यामध्ये आपल्याला वेळ पण खूप कमी आपण देतो अध्यात्माकरता. मग तुम्ही इमॅजिन करा, 18,000 भागवतमचे श्लोक, हे फक्त एक पुराण झालं. असे बाकीचे 17 पुराण जर मी जोडले तर ते 1.5-2 लाखापेक्षा जास्ती त्याच्यामध्ये श्लोक आहेत. आणि हे फक्त पुराण झाले. मग इतिहास, रामायण, महाभारत, मग आले 108 उपनिषद, मग संहिता, आणि नंतर 4 वेद. दशलक्षा, कोटी कोटी एवढे आपल्याला श्लोक शिकावे लागतील. ते समजणं तर दूरची गोष्ट, आपल्याला ते वाचायला पण वेळ नाही मिळणार. आणि म्हणून एस्पेशली कलियुगामध्ये कृष्णाने ह्याचं संपूर्ण जे सार आहे ह्या ज्ञानाचं, प्लस त्याचं रिअलाइज्ड नॉलेज जे आहे, ते आपल्याला भगवद्गीतेमध्ये आपल्याला तो देतोय. तर ज्ञान म्हणजे जनरली काय असतं, की हे जाणणं की शरीर आणि आत्मा हे वेगळे आहेत. पण इकडे जे कृष्ण ज्ञान देतोय ते एका वरच्या लेवलचं ज्ञान देतोय, त्याच्यामध्ये आपल्याला कृष्ण आणि त्याची जी वेगळ्या ऊर्जा आहेत, एनर्जीज आपण म्हणतो, त्याबद्दलचं ज्ञान देतोय कृष्ण. ओके. आणि जे विज्ञान जे आहे त्याला आपण एका वेगळ्या रूपाने बघू शकतो, आपण वेगळ्या अँगलनी, की कृष्णाचं जे स्वतःचं जे रूप आहे त्या रूपाचं ज्ञान मिळवणं म्हणजे विज्ञान, हे आपण अशा अँगलनी पण बघू शकतो. रामानुजाचार्यांनी आपल्याला हा अर्थ शिकवलेला आहे. कृष्णाचं जे रूप जे आहे त्याच्यामध्ये ऐश्वर पण येतं आणि माधुर्य पण येतं. आपण ह्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बोलू जिकडे जेव्हा आपण जाऊ तेव्हा. 9व्या अध्यायामध्ये स्पेशली आपण ऐश्वर्याबद्दल बोलू. आणि ऐश्वर्य म्हणजे काय, तर बेसिकली त्याचं जे सामर्थ्य जे आहे, ओके, त्याची जी पोटेन्सी म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, ओके, त्याची जी एनर्जी आहे, त्याची जी स्ट्रेंथ आहे, ओके. भगवान ह्या शब्दाचे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अर्थ बघितलेला ना, तर त्या जो खरा म्हणजे जो तो डिस्प्ले करतो ना तो अर्थ, ते म्हणजे ऐश्वर्य. आणि माधुर्य म्हणजे त्याची जी पॉवर ऑफ अट्रॅक्शन जी आहे ना, ज्याच्यामुळे आपण वेगळ्या वेगळ्या रिलेशनशिप्समध्ये आपण त्याच्याशी एंगेज होतो, त्याला माधुर्य म्हणतात. ह्या स्टेजला ह्या गोष्टी मे बी समजणं थोडं डिफिकल्ट होईल, बट इट्स ओके, आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत आपण. कृष्णांनी अजून 14व्या श्लोकामध्ये मामेवये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति असं सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ काय, की कृष्ण बोलतो की ही जी माया जी आहे ही माझी एनर्जी आहे. ती एनर्जी इतकी स्ट्रॉंग आहे की तुम्ही स्वतःहून त्या मायाला कधी क्रॉस नाही करू शकत. तुम्ही म्हणजे तुम्ही ओलांडून जाऊ शकत नाही, तुम्ही ती जिंकू शकत नाही मायेवरती. पण बोलतो की जर का तुम्ही प्रपद्यन्ते, मला जर का तुम्ही शरण आलात तर तुम्ही ही माया इझिली क्रॉस करू शका. हरे कृष्ण. आता एक छोटीशी गोष्ट, आता भगवद्गीतामध्ये तीन तीन काइंड ऑफ टॉपिक्स वरती कृष्ण बोललेला आहे. ओव्हरऑल 5 टॉपिक्स आहेत. अ, परमात्मा, जीव, काल, कर्म आणि प्रकृती, असे 5 टॉपिक्स वरती कृष्ण बोललेला आहे. पण त्याला जर आपण 3 प्रायमरी टॉपिक्स मध्ये कन्वर्ट केलं तर त्याला आपण तत्वत्रय असं म्हणतो.
ते तत्वत्रय हे आपल्याला उपनिषदांमधनं कळतं आपल्याला. ओके. आणि हे तीन कोणते टॉपिक्स आहेत तत्वत्रय? पहिलं म्हणजे जीव, म्हणजे आत्मा, म्हणजे आपण जे आहोत ते. म्हणजे आपल्याला हे समजतं की आपण शरीरापेक्षा एक वेगळा, इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक असे आपण एक जीव आहोत. आणि आपण ह्या शरीरामध्ये एका भौतिक बंधनामुळे आपण अडकलेलो आहे, जन्म आणि मृत्यूच्या बंधनामध्ये. हा. नंतर काय आहे तर हे सगळं जगत जे आहे ते भौतिक जग आहे ते. ओके. जीव, जगत आणि जगदीश. तर जगतमध्ये काय आहे, हे सगळे जे भौतिक पदार्थ आहेत ना, ज्याचे उलगडा कृष्ण 4थ्या श्लोकामध्ये करेल. पृथ्वी, जल, वायू, आकाश, अग्नी, नंतर मन, बुद्धी, अहंकार, बाकी सगळ्या गोष्टी जे काय आहेत ते. तर हे जे भौतिक पदार्थांचं हे क्षेत्र जे आहे त्याला जगत असं म्हणतात. ओके. आणि ते आपल्याला वाटतं की किती किती वर्षांपासून पृथ्वी आहे इकडे. ओके. पण ते किती कमी आहे ते पण आपण 8व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये गेलो ना की आपण बघून घेऊ. आणि त्याचं स्वरूप जे आहे ते तात्पुरतं आहे. हे क्रिएट होतं आणि डिस्ट्रॉय पण होत राहतं हे. आणि शेवटी जगदीश, परमेश्वर, कृष्ण, त्याचा जो कंट्रोलर आहे जगतचा आणि जीवचा, तो जो कंट्रोलर जो आहे तो कृष्ण आहे. तर कृष्ण ह्या तीन तत्वांची तीन तत्व आपल्याला स्पष्ट करतो आणि त्याचं संपूर्ण ज्ञान आपल्याला देतो, ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या त्याच्याबरोबरचा एक वैयक्तिक संबंध जो आहे तो प्रस्थापित होतो आपण. ओके. आता इकडे अशेषतः असा कृष्णाने हा शब्द वापरलेला आहे. तर अशेषतः म्हणजे त्याचं काही शेष उरत नाही. मग आता संपूर्ण ज्ञान आणि अशेषतः ह्याचा काय संबंध आहे हे बघून घेऊया. तर कसं आहे की आधी आपण तत्वत्रय बघितलं. तर तत्वत्रयामध्ये आपण काय बघितलं की जगदीश जो आहे, जो कृष्ण जो आहे. ओके. जगदीश म्हणजे काय, जगत आणि ईश हे दोन शब्द आलेत म्हणून जगदीश झाला. ईश म्हणजे कंट्रोलर, जो या जगताला कंट्रोल करतो तो जगदीश. ओके. कृष्ण. तर ह्या अ, हे संपूर्ण जगत जे आहे त्याचं ज्ञान जे आहे त्याच्या मागे जी सगळी चेतना जी आहे जी आपल्याला दिसत नाही. ओके. आणि ह्या दोघांचं जे उगम ज्यातनं झालेलं आहे हे संपूर्ण जर ज्ञान बघितलं तर दिव्य ज्ञान झालं. म्हणून कृष्ण बोलतोय की ज्ञान आणि त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन, विज्ञान, हे दोन्ही मी तुला शिकवतोय. आणि हे दोन्ही ह्या सगळ्या गोष्टींचं एक मूलभूत असं तत्व आहे हे, ज्याच्यामुळे ह्या म्हणजे कृष्णामुळे हे सगळं जे आलेलं आहे ते हे दोन्ही तुम्ही शिकलात आणि कृष्णाबरोबर ते रिलेट केलं, कृष्णाबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन गॅदर केली, नॉलेज घेतलं, तर तुम्हाला संपूर्ण ज्ञान मिळतंय असं कृष्ण इथे आपल्याला कळवतोय. तर अ, हे जे कंट्रोलिंग ऑथॉरिटी जी कृष्णाकडे जी आहे. ओके. त्याच्यामुळे कृष्ण ह्या गोष्टी क्रिएट पण करतोय आणि डिस्ट्रॉय पण करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा कृष्णाशी संबंध आपल्याला समजतो. ओके. त्यावेळी आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक हे संपूर्ण ज्ञान आपल्याला समजतं. आणि ज्याच्यामुळे कृष्ण इथे बोलतोय अशेषतः, की मी इथे जे काही तुला सांगतोय हे दोन्ही एनकम्पॅसिंग आहेत हे. भौतिक आणि आध्यात्मिक. त्याच्यामुळे हे दोन्ही तुला समजल्यावरती आणि त्यांचं रिलेशन माझ्याशी समजल्यावरती अजून त्याच्यामध्ये म्हणजे काहीही समजण्यासारखं उरत नाही. म्हणून अशेषतः इथे त्यांनी हा शब्द वापरलाय, ज्याच्यामुळे ह्या ज्ञानाचं जे संपूर्ण ज्ञान जे आहे, पूर्णत्व जे आहे, त्याची तो आपल्याला एक बाउंड्री काय आहे ती दाखवतो. आता आपण एक अजून दुसऱ्या एका अँगलनी बघूया ह्याला, की आतापर्यंत तुम्ही बरेच शास्त्र वाचले असतील, हो की नाही? कोणकोणते वाचलेत तुम्ही? कोणी वाचले कोणते? पुराण, इतिहास, वेद, संहिता, उपनिषद किंवा इतर देवी देवतांचे काही बद्दल महात्म्य वगैरे वाचले तुम्ही आतापर्यंत? कोणी वाचलंय आणि काय वाचलंय तुम्ही? नाही प्रभूजी, फक्त त्या कहाण्या, जसं कोणतं हरतालिका वगैरे आलं तर हरतालिकेच्या कहाण्या तेवढंच फक्त म्हणजे माझं तरी वाचन झालेलं आहे प्रभूजी.
आणि ते कोणत्याही म्हणजे ठीक आहे, तुम्ही वाचलं भले नसेल, पण तुम्ही इतर लोकांकडनं ऐकलं तरी असेल. अशी कोणतं पुराण आहे, कोणतं शास्त्र आहे, किंवा कोणती कहाणी आहे, ज्याच्यामध्ये तो कहाणीचा जो मेन हिरो जो आहे, त्या हिरोनी असं सांगितलेलं आहे की मी तुला हे जे ज्ञान देतोय ते संपूर्ण ज्ञान आहे, आणि हे जाणल्यावरती काहीही जाणून घेण्याची इच्छा नाही, म्हणजे काहीच जाणून घेण्यासारखं शिल्लक उरत नाही. असं कोणतं आहे? नाही, दिस इज द फर्स्ट टाइम, म्हणजे मी तरी पहिल्यांदाच ऐकते प्रभूजी हे कृष्ण आणि भगवानांच्या म्हणजे आणि भगवद्गीत. ह्याच्यामुळेच आपल्याला 100% भगवद्गीतेवरती कॉन्फिडन्स येतोय, की बाबा आता कृष्ण जे काही शिकवतोय ते टॉप लेवलचं नॉलेज आहे. त्याच्यापेक्षा वरती असं काहीच नाहीये. कारण हे नॉलेज कृष्णाबद्दलचं आहे. कृष्णाबद्दल जेव्हा आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळतं, त्यावेळी मग काहीही ज्ञान उरत नाही घेण्यासारखं. आणि हा कॉन्फिडन्स कृष्ण इथे आपल्याला ह्याद्वारे देतोय. ओके, आता आपण विज्ञान का गरजेचं आहे ते आपण जरा समजून घेऊया. हा, थोडंसं तुम्हाला वाटेल की एक दोन गोष्टी रिपीट होत आहेत म्हणून, पण प्लीज माफ करा मला. पण सगळ्या गोष्टींना एकत्र सांगड घालण्यासारखं साठी थोडी मग रिपिटेशन होतं मग. तर आपली इंद्रिय काय होतात की जगात वावरण्याकरता अ, आपण त्याचा वापर करतो. आणि वापर करताना काय होतं, आपण बाहेरच्या जगाबद्दलची माहिती आपल्याला आपल्या इंद्रियांद्वारे मिळते आपल्याला. पण ती माहिती नेहमी विश्वासार्ह नसते. ओके. आणि ते छोटंसं उदाहरण घेऊ, मृगजळ जे असतं. ओके. वारा आणि अ, उजेड प्रकाश ह्यांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं आणि ते लाईट रिफ्लेक्ट होतो अशा कोणत्या ऑब्जेक्टवरनं आपल्याला लांबून बघितलं तर आपल्याला तो पाण्यासारखा तो ऑब्जेक्ट दिसतो आपल्याला. पण प्रत्यक्षामध्ये तो पाणी नसतं. म्हणजे काय झालं, आपल्या डोळ्यांना किंवा आपले जे पण इंद्रिय त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्या इंद्रियांना त्या जे दृश्य आहेत त्यांनी मूर्ख बनवलेलं आहे. भ्रम होता तो. हं? आणि पण तरी सुद्धा त्याचा एक वास्तव आहे, सत्य आहे असं वाटायला लागतं, जरी ते सत्य नसलं. त्यामुळे हे का होतं, तर इंद्रियांच्या स्वतःच्या एक मर्यादा असतात. ओके. त्यांना एका लेवलचंच नॉलेज अक्वायर करू शकतात ते, आणि त्या लेवलच्या पलीकडे त्यांना त्याबद्दल काहीही समजत नसतं त्यांना. ओके. पण इकडे जेव्हा आपण शास्त्रचक्षू वापरायला जातो. ओके. आता हे मृगजळ हे फक्त एक एक्झाम्पल होतं. आपण जेव्हा इंद्रियांद्वारे आपण सगळी माहिती घ्यायचा प्रयत्न करतो, तर म्हणजे काय होतं की इंद्रियांच्या ज्या लिमिटेशन्स आहेत, त्या लिमिटेशन्स त्या बाउंड्रीच्या आतलंच आपल्याला ज्ञान मिळणार आहे. त्या बाउंड्रीच्या पलीकडचं ज्ञान मिळणं शक्य नाहीये. आणि त्या बाउंड्रीच्या पलीकडे कोण आपल्याला ज्ञान देऊ शकतं, तर ज्यांनी बाउंड्रीच रेखाटली आहे, आणि जो बाउंड्रीच्या पलीकडे आहे तो बाउंड्रीच्या पलीकडचं ज्ञान देऊ शकतो. एखाद्या समुद्रामध्ये एक व्यक्ती बुडत असली तर अजून एक व्यक्ती जी पण समुद्रात आहे ती त्याला वाचवू नाही शकणार. कारण मैलोन मैलांचा प्रवास करायचा आहे पाण्याच्या बाहेर येण्याकरता. तुम्ही ते करू नाही शकणार, त्या व्यक्तीला वाचवू नाही शकणार. तर जर का समजा एक हेलिकॉप्टर वरती असेल आणि त्यांनी शिडी टाकली खालती आणि त्या शिडीला धरून जर का तो माणूस बाहेर आला तर तो हेलिकॉप्टर त्याला वाचवू शकतो. त्यामुळे ते ह्या भौतिक जगताच्या जो बाहेर आहे, ती व्यक्ती आपल्याला ह्या भौतिक जगाचं नॉलेज आणि ते का क्रिएट केलंय त्याच्या मागे पर्पज काय ते देऊ शकते. जो भौतिक जगामध्ये आहे ती व्यक्ती देऊ नाही शकत आपल्याला. त्यामुळे भौतिक जगाच्या बाहेर कृष्ण जेव्हा भौतिक जगताचं त्यांनी निर्माण केलं, त्यांनी ते का निर्माण केलं, कशासाठी केलं, मिनिंग कसं केलं वगैरे, हे सगळं ज्ञान आणि त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग हे तोच सांगू शकतो. त्यामुळे शास्त्राला अतिंद्रिय म्हटलेलं आहे. म्हणजे इंद्रियांच्या पलीकडचं हे जे ज्ञान आहे ते अतिंद्रिय ज्ञान आहे.
त्यामुळे कृष्ण इथे संपूर्ण ह्या अध्यायामध्ये आणि भक्तियोगामध्ये आणि इव्हन ज्ञानयोगामध्ये जेव्हा 13व्या अध्यायापासून सुरू सुरू होतं, ह्या संपूर्ण त्या प्रक्रियेचं आपल्याला ज्ञान देतोय आपल्याला, आणि त्याची जर रिलेशनशिप कृष्णाबरोबर आहे ते तो एक्सप्लेन करेल इकडे. आता हे पण मी जरा फास्ट घेतो कारण ह्याबद्दल बोललेलो आहे. तर कृष्ण ह्या सगळ्या तत्वांचं सार आहे, आणि त्याच्यामुळे ही सगळी तत्व इंडिव्हिज्युअली शिकलो तर इट इज नॉट नेसेसरी आपण कृष्णाला शिकू शकू, कृष्णाबद्दल शिकू शकू. पण जर का आपण कृष्णाबद्दल शिकलो तर ही इंडिव्हिज्युअल तत्व पण आपण शिकतोच. एक PhD झालेली व्यक्ती असली तर त्याला मास्टर्सचं आणि बॅचलरचं नॉलेज पण असतंच. पण बॅचलर आणि मास्टरचं नॉलेज घेतल्यावरती PhDचं लेवलचं नॉलेज मिळेलच असं नाहीये. त्यामुळे 7व्या अध्यायाच्या मध्ये 7व्या श्लोकामध्ये कृष्ण एक अतिशय महत्वाचा हा श्लोक आहे. कृष्ण बोलतो मत्तः परतरम नान्यत. तो बोलतो की माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. हं. हे खूप इम्पॉर्टंट जाणून घेण्यासारखं आहे की आपल्याला जेव्हा आपण ज्ञान घ्यायला जातोय त्यावेळी आपल्याला कळतंय की आपण ऑर्डिनरी ज्ञान घेत नाही आहोत. आपण घेतोय ते एक हायेस्ट लेवलचं ज्ञान घेतोय, आणि हायेस्ट लेवलच्या व्यक्तीबद्दल आपण ज्ञान घेतोय, आणि ज्याच्यामुळे आपल्याला फेलियरचा काही प्रोबॅबिलिटीच नाहीये. कृष्णाचं आध्यात्मिक स्वरूप काय आहे, त्याचं जे प्रकृतीवरचं जे कंट्रोल आहे ते कसं आहे, ओके, ह्या गोष्टी पण समजणं आवश्यक आहे. जे कृष्ण बोलतोय की वक्ष्याम्य शेषतः, आणि मी हे तू ऐकल्यावरती काहीही जाणून घेण्याचं शिल्लक राहत नाही. हरे कृष्ण. हे मी जरा स्किप करतो. प्रभूजी एक प्रश्न आहे, विचारू का इथे? हा हा, बोला. जसं आता म्हणजे कृष्ण भगवान म्हणतात की हे ज्ञान सर्वोच्च आहे, पण आपण म्हणजे तुम्ही सांगताना एकदा सांगितलं होतं की भगवद्गीता ही फाउंडेशनल आहे आणि बरोबर. भागवत हे सेकंड लेवल आहे, आणि चैतन्य चरितामृत हे PhD आहे. तर मग तसं का? ते जस्ट एक मनात प्रश्न आला प्रभूजी. कारण हे प्रिन्सिपल लेवलचं ज्ञान देतोय कृष्ण. प्रिन्सिपल लेवलचं ज्ञान आहे, मिनिंग इट एनकम्पॅसेस ऑल द नॉलेज. आता आपण समजा कोणाला सांगितलं की प्रिन्सिपल लेवलवरती की तुम्हाला आपण व्यक्तीने कधी खोटं बोलू नये. मग नंतर तुम्हाला ह्या प्रिन्सिपलला डिटेलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही सांगतात की बाबा खोटं बोलणं म्हणजे काय, खरं का बोलावं, खोटं का बोलू नये, त्याचे फायदा तोटे काय असतात वगैरे. तर मग ते डिटेल झालं. मग अजून कोणीतरी बोलेल की बाबा थोडे एक्झाम्पल देऊन सांग, मग ते अजून थोडे डिटेल झाले. तर कृष्णाने काय केलंय, सार जे म्हणतो ना, कन्क्लुजन प्रिन्सिपल लेवलचं, ते संपूर्ण भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. ते प्रिन्सिपल्स जीवनात अप्लाय कसे करायचे हे महाभागवत जे असतात, ज्यांनी म्हणजे स्वतःच्या लाईफ पूर्ण ह्या प्रिन्सिपल्सद्वारे जगलेले आहेत, त्या महाभागवतांच्या कथांद्वारे आणि चरित्रांद्वारे त्यांनी ते कसं ॲक्च्युली इम्प्लिमेंट केलं हे श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आणि जी टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे त्यामागे, ओके, ते चैतन्य चरितामृतमध्ये येतं. तर भागवतममध्ये सुद्धा क्रिएशन बद्दल बरंच ज्ञान दिलेलं आहे, पण चैतन्य चरितामृतमध्ये जे क्रिएशनचं लेवलचं नॉलेज दिलंय ना, ते अजूनही एका वेगळ्या लेवलचं येतं. आणि धन्यवाद. जे मनात आपले वेगळे प्रश्न निर्माण होतात भागवतम वाचताना सुद्धा, तर त्या प्रश्नांची उत्तरं चैतन्य चरितामृतमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे ज्ञान तुम्ही बघितलं तर सेमच आहे, ओके, कारण कृष्णाबद्दलचं ज्ञान येते. फक्त पाया सेमच बेसिकली. पाया सेम आहे सगळ्याचा, फक्त डिटेल्स जे आहेत ते वेगळे वेगळे आहेत. धन्यवाद प्रभू. कृष्ण. तर आता सगळ्यांनाच हे ज्ञान मिळत असतं असं नाहीये ना. काही लोक एलिजिबल असतात, काही लोक नाही एलिजिबल असतात. तर त्यामुळे आदर्श प्राप्तकर्ता कोण आहे, ओके, कृष्ण काय सांगतो इकडे की अर्जुनाला हे कृष्ण ज्ञान देत होता कारण अर्जुन हा श्रीकृष्णाचा अतिशय चांगला भक्त आणि मित्र होता. ओके. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी कृष्ण बोलन भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हे तदुत्तमम. तू माझा भक्त पण आहे, सखा पण आहे, म्हणून मी तुला हे रहस्यम हे तर उत्तमम,
हे हे ज्ञान हे खरं एक रहस्य आहे. हं. 9व्या अध्यायाचं इंग्लिश भगवद्गीता इंग्लिश व्हर्जनचं जे टायटल जे आहे ना त्याला कॉन्फिडेन्शियल, द मोस्ट कॉन्फिडेन्शियल नॉलेज असं म्हटलंय. आणि संस्कृतमध्ये जे आहे ते त्याला राजविद्या राजगुह्य योग म्हटलंय. म्हणजे राजविद्या म्हणजे किंग ऑफ नॉलेज, आणि राजगुह्य मिनिंग द मोस्ट कॉन्फिडेन्शियल, गुह्य म्हणजे कॉन्फिडेन्शियल, असं त्याला म्हटलेलं आहे. त्याला हा संपूर्ण भगवद्गीता हे कॉन्फिडेन्शियल नॉलेज आहे ते. आणि ते का कॉन्फिडेन्शियल ते आपण बोलूया आपण. तर कृष्णाने त्याला इथे 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला असं संबोधित केलेलं. त्यामुळे जी गुरु शिष्याची जी परंपरा कृष्णाने चालू केली त्याद्वारे आपण जेव्हा हे ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतो तर ते खरं ज्ञान आपल्याला व्यवस्थित मिळतं. आता तुम्ही कोणत्या अशा व्यक्तीकडे बसलात. ओके, आता हे खरं काय होतं, हे ह्या गोष्टींना आम्ही जेव्हा बोलतो ना त्यावेळी त्याचा निगेटिव्ह अर्थ पण घेतला जाऊ शकतो. काही काही लोकांना म्हणजे ते रिअल पर्स्पेक्टिव्ह समजत नाही. तर त्यांना वाटतं की आपल्याला आम्हाला स्वतःच्या बद्दल मिरवायचंय म्हणून दुसऱ्यांची तो निंदा करतोय म्हणून, पण तसं नसतं ते. तर हे जेव्हा ज्ञान आपण एका प्रोफेशनल माणसाकडनं घेतो, ज्या व्यक्तीला पैसे हवे असतात किंवा काही भौतिक लालसा असते म्हणून तो हे ज्ञानाबद्दल बोलतो, त्यावेळी हे ज्ञान कधीच इफेक्टिव्ह ठरत नाही. आपण हे ज्ञान अशा व्यक्तीकडनंच घ्यायचं असतं जिला कोणत्याही भौतिक गोष्टीचा मोह नसतो आणि तो हे ज्ञान देतोय. त्यामुळे जेव्हा हे ज्ञान दिलं जातं त्यावेळी सत्यच बोललं जातं. तर भागवतममध्ये एक श्लोकात सांगितलेलं आहे की जे साधू संत लोक असतात ना त्यांना कोणताही भौतिक गोष्टीचा मोह नसतो. त्यामुळे त्यांना खोटं बोलण्याची कधी आवश्यकताच नसते. आणि तुम्ही ह्या दोन गोष्टींना तुम्ही रिलेट करून बघा, जरा डीप थॉट देऊन बघा तुम्ही, तुम्हाला कळेल की व्यक्ती जेव्हा खोटं बोलतो तो का खोटं बोलतो. त्याला कोणती तरी गोष्ट हातात मिळवायची असते किंवा हातात असलेली गोष्ट त्याला ती जाऊन नसते द्यायची, म्हणून व्यक्ती खोटं बोलतो. जर का एखाद्या साधूला संताला कोणत्या भौतिक गोष्टीचा मोह नसेल तर त्याला खोटं बोलण्याची आवश्यकताच उरत नाही. आणि जेव्हा अशा व्यक्तीकडनं आपण ज्ञान घेतो त्यावेळी ते ज्ञान संपूर्ण सत्य असतं. ते संपूर्णपणे अनॲडल्टरेटेड फॉर्म मध्ये कृष्णाबद्दल ती माहिती दिली जाते. आणि कृष्ण हा सगळ्या कारणांचं कारण आहे. ओके, तर ब्रह्मसंहितेमध्ये एक श्लोक आहे, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. सगळ्या कारणांचं मूळ कारण कृष्ण आहे. हं? जेव्हा आपण घरामध्ये एक लाईट बल्ब चालू करतो, पंखा चालू करतो, तर तो का चालू होतो? कारण त्याला इलेक्ट्रिसिटी मिळते. इलेक्ट्रिसिटी कुठनं मिळते? पाण्यामधनं जनरेट होते किंवा कोलमधनं जनरेट होते. तर पाणी आणि कोल कुठून आलं? का तर ते भौतिक गोष्टींच्या मध्ये पृथ्वीच्या बरोबर आहे, ते भौतिक गोष्टींमध्ये येतं, भौतिक जगतात येतं ते. आणि भौतिक जगताची निर्मिती कोणी केली? कृष्णाने केली. तर सगळ्या कारणांचं कारण जर का तुम्ही बघितलं तर शेवटी ते लिंक होतं कृष्णाकडे. आणि त्यामुळे ह्या जेव्हा ज्ञान आपण घेतो त्यांचं रिलेशनशिप कृष्णाबरोबर आपण बघत राहतो त्यावेळी आपल्याला प्रॉपर प्रॅक्टिकली ॲप्लिकेबल असं रिअलाइज्ड नॉलेज आपल्याला मिळतं. मुंडक उपनिषदमध्ये सुद्धा हे दिलेलं आहे, आपण एक पटकन बघून घेऊया. कस्मिन भगवो विज्ञाते सर्वमिदम विज्ञातम भवती. मिनिंग जेव्हा तुम्ही कृष्णाला जाणता त्यावेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणतात, तुम्हाला त्याचं ज्ञान मिळू शकतं. अदरवाईज तुमचं ज्ञान नेहमी इनकम्प्लीटच राहतं. हं. तर आता दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी ज्ञानाची महिमा सांगितली. पहिल्या श्लोकामध्ये ज्ञानाचं पर्पज सांगितला. आता तिसऱ्या श्लोकामध्ये तो ज्ञानाची दुर्मिळता, रेअरिटी जी आहे ती सांगतोय तो. तर कोणाला कोणता प्रश्न आहे? 7व्या अध्यायाचा 3रा श्लोक. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. अनुवाद. हरे कृष्णा. हे कृष्ण. सहस्त्रवधी मनुष्यापैकी
एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्ध प्राप्त करणाऱ्याला त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्ण. बघा आता ह्याच्यामध्येच कृष्णाने रेअरिटी कशी सांगून टाकली, दुर्मिळ किती आहे हे. हं? आणि आपण ह्याबद्दल कसं बोलत पण होतो आपण, की कलियुगामध्ये किती लोकांना आकर्षण असतं, खूप कमी असतं ना. आता आपण साधं बघून घेऊया, आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा किती लोकांना इंटरेस्ट असतो भगवद्गीता शिकण्यामध्ये, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, आपल्या रिलेटिव्समध्ये, आपल्या ऑफिसमध्ये वगैरे. ओके. अगदी अगदी साधी गोष्ट भेटली ना, की एखादा एक लेक्चर किंवा एक कीर्तन किंवा भगवद्गीतेचा भागवतांबद्दल काही माहिती असं जेव्हा आपण यूट्यूबवरती अपलोड केलं तर त्याला किती व्ह्यूज मिळतात. पण एक तुम्ही मूवी किंवा गाणं पिक्चरचं किंवा अशाच टाइमपास गोष्टी ज्या असतात किंवा पॉलिटिक्स असो वगैरे, ओके, त्या स्पोर्ट्स असो वगैरे, तर अशा गोष्टींना किती व्ह्यूज मिळतात. अक्षरशः 1:1 मिलियनच्या रेशिओमध्ये मिळतात व्ह्यूज. काही काही गोष्टी आहेत ना, तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे मी एकदा कुतूहल होतं म्हणून जरा बघत होतं, की जे मॅक्सिमम व्ह्यू केलेले जे व्हिडिओज आहेत ना, त्याला 100+ बिलियन व्ह्यूज मिळालेले आहेत. तुम्ही इमॅजिन करू शकता म्हणजे प्रत्येक माणसांनी किती किती वेळात एक 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 व्हिडिओ बघितलेला असेल. पण भगवद्गीतेबद्दल इंटरेस्ट आहे का, तर लोक असं स्पष्टपणे बोलतात, नाही नाही भगवद्गीता वगैरे आम्ही काय वाचत नाही, आम्ही काय त्याच्यात काय इंटरेस्ट नाही आम्हाला, ते काय आम्हाला समजत नाही, इंटरेस्ट पण नाही. अगदी स्पष्टपणे. तर तुम्ही ह्याच गोष्टीला आता तुम्ही ह्या श्लोकाशी रिलेट करा, की हजारो हजारो माणसांना जेव्हा तुम्ही अप्रोच करता, त्यापैकी एखादी व्यक्ती इंटरेस्टेड असते. अशा हजारो हजारो इंटरेस्टेड लोकांमध्ये जर का तुम्ही बघितलं तर त्यांना खरंच पुढे अजून पुढे जाण्याची इच्छा जी असते ती खूप कमी असते. की काही लोक इंटरेस्ट असतो पण ऍक्शन्स नसतात. ऍक्शन वगैरे केल्यावरती कीर्तन करणं, चॅन्टिंग करणं, भगवद्गीता वाचणं, शिकणं, कृष्णाचं पूजा करणं, कृष्णाचं ध्यान करणं, कृष्णाची सेवा करणं, ह्याच्यामध्ये अजूनही कमी असतो. आणि अशा हजारो हजारो लोकांमध्ये कृष्ण बोलतो की एखादाच मला तत्वतः जाणतो. तर पहिल्या श्लोकामध्ये कृष्णाने काय सांगितलं, की त्याचा जो ज्ञानाचा जो परिणाम आहे, पर्पज जो आहे तो सांगितला. नंतर दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी ज्ञानाचं जे महिमा जी आहे, त्याचा जो स्कोप जो आहे, ओके, तो त्यांनी स्पष्ट केला तिकडे. आणि आता तो इकडे दुर्मिळता जी आहे त्याबद्दल सांगतोय तो. आता गंमत बघा, मी मी अजूनही एक मेन टॉपिक आहे, मी त्याला अजून शिवत नाहीये. तो 20व्या श्लोकामध्ये जेव्हा आपण पोहोचू त्यावेळी मी त्याचा टच करेन. पण त्याचा जो फाउंडेशन जो आहे त्याबद्दल सांगतोय मी, की एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं की अमुक एका देवतेची पूजा कर, तो तुला तमुक एक भौतिक गोष्ट देईल, लाख रुपये देईल, करोड रुपये देईल, अच्छी चांगली बायको देईल किंवा चांगला नवरा देईल, चांगले पैसे देईल किंवा घर देईल, जॉब देईल वगैरे, तर लोक लवकर धावतात तिकडे. तर का, तर त्यांना देवतेबद्दल अट्रॅक्शन नसतं. जे काही सोपस्कार करायचे तो ब्राह्मण करेल, आपण फक्त हात कोण पाणी घालायचं, हे करायचं ते करायचं, अशी छोटी पूजा करायची, बाकी काय सगळं बाकी ब्राह्मण करतं. पण आपल्याला त्यातनं मिळतंय काय, त्या मिळण्याच्या हेतूमुळे तो पूजा करायला तिथे रेडी असतो आणि बसतो तिकडे तो. तर अशा लोकांना कृष्ण इन्क्लूड करत नाहीये. कृष्ण जेव्हा बोलतो तत्वतः, मिनिंग तो बोलतोय की तुम्ही पाप आणि पुण्याच्या वरतीही पोचलेला आहात, तुम्ही भक्तीच्या लेवलला पोचलेला आहात. अशा लोकांबद्दल कृष्ण बोलतोय की तुम्ही जर का तुम्ही ह्या मार्गावर लागलात तर ॲट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम तुम्ही ते एखादीच व्यक्ती जी आहे ते तुम्ही बनू शकता तुम्ही. हरे कृष्णा. कश्चित यतती सिद्धये, मिनिंग सिद्धये मिनिंग सिद्धीच्या स्टेजला पोचणार, म्हणजे आत्मसाक्षात्कार जो आपल्याला होतो त्या स्टेजला पोचण्याच्या त्याच स्टेजवरती कश्चित म्हणजे खूप कमी लोक पोचतात तिकडे. यतताम अपि सिद्धानाम, यतताम मिनिंग खूप प्रयत्न करणारे, अशा भरपूर प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादी व्यक्ती सिद्धी प्राप्त करते,
आणि त्याच्यामध्ये सुद्धा कश्चिन्माम वेत्ती तत्वतः, की खूप खूप कमी लोक त्याच्यामध्ये मला खऱ्या अर्थाने तत्वतः जाणतात. हरे कृष्ण. आता आपण आपण हे कव्हर केलंय, त्यामुळे मी हे स्किप करतो, पटपट बघतो. तर कोण आणि कसा जाणू शकेल, हे कृष्णाने पहिल्या श्लोकात सांगितलं. आणि काय प्रोसेस आहे ती ती सांगितली. दुसऱ्या श्लोकामध्ये कृष्ण त्याच्या बाउंड्रीज बद्दल सांगतात, की तो कसा हायएस्ट लेवलचं नॉलेज आहे. आणि ह्या श्लोकामध्ये तो दुर्मिळता सांगतो इकडे. त्यामुळे काय होतंय की अर्जुन ही जी व्यक्ती आहे ना, तो आणि त्याच्यासारखे जे व्यक्ती आहेत त्यांना त्यांचा उद्दिष्ट भौतिक गोष्टींच्या लेवलवरती नाही आहे. भौतिक गोष्टींच्या पलीकडे जे अध्यात्म आहे त्या लेवलवरचं ज्ञान त्यांना हवं आहे, आणि त्याला ते मौल्यवान समजतायत ते. ओके. त्यामुळे कृष्ण बोलते की भौतिक ज्ञान आहे ना, हे तुम्हाला एक्सपेरिमेंट्स करून सुद्धा तुम्हाला मिळतं. चार भौतिक ज्ञान ज्यांच्याकडे आहे, तुम्ही त्यांना जा भेटा, तुम्हाला मिळत. न्यूजपेपर वाचले तरी मिळतात, बुक्स वाचले तरी मिळतात. भरपूर ज्ञान आहे, भरपूर सोर्सेस आहेत त्याचे. पण अध्यात्माचं ज्ञान फक्त काही ठिकाणीच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कृष्णाबद्दलचं ज्ञान अजूनही कमी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा प्रयत्न करणारे कमी आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा प्रयत्न करून सक्सेस मिळवणारे क्वचित काही लोक आहेत. आणि हे का, तर ते आपण बघून घेऊया, की ही जी एक इच्छा असते ना हे जाणून घेण्याची, ती क्वचितच कोणाच्या तरी हृदयामध्ये निर्माण होते. ओके. आणि त्याचा जो प्रोसेस आहे त्याच्यावरती मन स्थिर करावं लागतं. ते मन आपलं भौतिक गोष्टीवरती इतकं अट्रॅक्टेड असतं की त्याच्यावरती स्थिर करण्याचं आपल्याला कधी जाणीवच होत नाही आपल्याला. तर आता आपण एक पटकन गोष्ट बघून घ्या, जास्ती वेळ नाहीये, तर मग थोड्या गोष्टी मी स्किप करेन मी. कृष्ण बोलतो माम वेत्ती तत्वतः. तर तत्वतः का कृष्णाला जाणणं आवश्यक आहे. ओके. तर म्हणजे काय, तर ओके, आधी एक हे बघून घ्या. चौथ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण तेच बोलला, की जन्म कर्मच मे दिव्यम, म्हणजे माझं जन्म माझा कर्म हे सगळे दिव्य आहे. एवम यो वेत्ती तत्वतः. जी व्यक्ती या दोन्ही गोष्टींना वेत्ती म्हणजे नॉलेज घेणं, तत्वतः जे जाणू शकतं, म्हणजे खरं का आहे आणि ते काय आहे एक्झॅक्टली, त्यांनी कृष्णाने तसं का केलं प्रिन्सिपल लेवलवरती. ओके. अशा व्यक्तीला काय होतं, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सो अर्जुना. म्हणजे हे अर्जुना, जेव्हा तो हे शरीर सोडतो त्यक्त्वा देहम, त्याला पुनर्जन्म नैती नैती, त्याला पुनर्जन्म कधी घ्यावा नाही लागत. आणि तो कुठे येतो, तर माम येती, माझ्याकडे येतो तो. हे कृष्ण इथे ती प्रॉमिस देतोय. आणि त्यामुळे तो इथे सांगतोय की तत्वतः तुम्ही जाणला तर तो रिझल्ट जो आहे तो तुम्हाला मिळेल. पण तत्वतः काय जाणून घ्यायचंय, तर माम, मला. त्यामुळे तो भौतिक ज्ञान भलेही देईल, आध्यात्मिक ज्ञान भलेही देईल तो, पण त्या ज्ञानामुळे जर कृष्णाला नाही आपण समजू शकलो तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाहीये. पण ह्या ज्ञानाद्वारे आपण कृष्णाला जर समजू शकलो तर त्या ज्ञानाचा खरा फायदा आहे. म्हणून कृष्ण इथे माम हे स्पेसिफिकली हा शब्द वापरतो. आणि ह्याचं दुसरं कारण म्हणजे बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे की देव आहे तो निराकार आहे म्हणून. पण कृष्ण बोलते नाही, मी निराकार नाहीये, माझं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप काय आहे हे पण कृष्ण भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगतो. त्यामुळे कृष्णाबद्दलचं ज्ञान होणं इज द टॉपमोस्ट लेवलचं ज्ञान. त्याच्या खालती जे आहे ते परमात्मा लेवलचं ज्ञान आहे. आणि त्याच्या खालती जे ज्ञान आहे हे निराकार ब्रह्मज्योती जे आहे त्याच्या लेवलचं ज्ञान आहे. त्यामुळे कृष्ण बोलतोय की मी तुम्हाला ब्रह्मज्योती किंवा परमात्म्याच्या लेवलचं आता ज्ञान देत नाहीये. मी तुम्हाला माझं ज्ञान देतोय, माझ्याबद्दलचं माझ्या लेवलचं ज्ञान देतोय. त्यामुळे जेव्हा आपण कृष्णाबद्दलचं ज्ञान घेतो त्यावेळी त्याचं रिझल्ट काय होतं, तर एक इंडिव्हिज्युअल रिलेशनशिप कृष्णाबद्दल बरोबर एस्टॅब्लिश होते. आणि ते एक जी डायनामिक रिलेशनशिप असते, कॉन्स्टंटली कृष्णाबरोबर आपण टचमध्ये असतो. ओके. अदरवाईज कृष्ण काय बोलतोय की ठीक आहे, तुम्हाला परमात्मा लेवलचं ज्ञान हवंय, त्यांच्याशी रिलेशन एस्टॅब्लिश करायचंय, ब्रह्मज्योतीचं लेवलचं ज्ञान हवंय तर तुम्ही त्यांच्याकडे जा. माझं ज्ञान हवं असेल तर माझ्याकडे या तुम्ही.
आणि कृष्ण इथे माम यो वेत्ती तत्वतः जेव्हा तो बोलतो ना त्यावेळी कृष्ण बोलतो इकडे की बाबा हे निराकार निर्गुण अमूर्त जे स्वरूप आहे त्याबद्दल मी बोलत नाही आता. मी स्वतः एक व्यक्ती म्हणून स्वतःबद्दल स्पष्ट तुम्हाला ज्ञान देतोय. मग आता प्रश्न लगेच निर्माण होतो की हे कृष्णाला इतकं ओळखणं दुर्मिळ का आहे. ओके. आणि भगवद्गीतेमध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी कृष्णाने ह्याबद्दल सांगितलेलं आहे, पण 3 प्रायमरी श्लोक आहेत. हा 3रा श्लोक, नंतर ह्याच अध्यायामध्ये 19वा आणि 26वा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये दुर्मिळता कृष्ण सांगतो. ओके. तर जनरली काय होतं, लोकांना जनरली भौतिक गोष्टींकडे अट्रॅक्शन असतं, भौतिकवादी असतात. त्याच्यामध्ये सुद्धा काही लोक जी अशी असतात ज्यांना म्हणजे अ, अध्यात्म बोलू नाही शकत त्यांना, पण तो जो एक इंटरमिजिएट स्टेज असते ना अध्यात्म आणि भौतिक मधली जी कर्मकांडाची स्टेज असते, की ह्या देवतेची ही पूजा करा म्हणजे तुम्हाला तो फायदा मिळेल, ते त्या स्टेजला असतात बरेच लोक. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना म्हणजे भौतिक गोष्टींची आसक्ती जशी कमी कमी होते तसे तसे ते अध्यात्माच्या स्टेजला जाण्याचा प्रयत्न करतात ते. आणि अशा ह्याच्यामध्ये सुद्धा अध्यात्म साध्य करणाऱ्यांमध्ये सुद्धा काही जण ब्रह्मज्योतीच्या लेवल, त्यांना वाटतं देव निराकार आहे त्यामुळे ते ब्रह्मज्योतीला त्याचं पूजन करतात. काही लोक परमात्म्याच्या लेवलवरती जातात आणि काही भगवानांच्या लेवलवरती जातात ते. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा कृष्ण बरेच लेवल्स आहेत. विष्णूची लेवल आहे, नंतर संकर्षणाची लेवल आहे, बलराम कृष्ण वगैरे वेगळ्या वेगळ्या लेवल्स आहेत. तर कृष्णाची लेवल अजूनही वरती आहे. ओके. तर कृष्ण काय बोलतो की ही जी इच्छा जी आहे कृष्णाच्या लेवलवरती ज्ञान मिळवण्याची, ती जी अंतःकरणामध्ये जी इच्छा आहे तीच क्वचित निर्माण होते ती, कारण बाकीच्या लेवल्सकडे आपण जास्ती अट्रॅक्टेड असतो. भागवतमध्ये 6व्या स्कंधाच्या 14व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये सांगितलंय, मुक्तानामपि सिद्धानाम नारायण परायण सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटीश्वपी महामुने. हे महान ऋषी, कोट्यावधी मुक्त आणि मोक्षाच्या ज्ञानात परिपूर्ण असलेल्या लोकांमध्ये एखादाच नारायण किंवा कृष्णाचा भक्त असतो. असे भक्त जे पूर्णतः शांत चित्त असतात, अतिशय दुर्मिळ असतात. म्हणजे कोटी कोटी लोकांच्या मध्ये कोण कोण कोटी कोटी लोक आहेत, तर मोक्षाच्या लेवलवरती पोचलेली कोटी कोटी लेवल, त्याच्यामध्ये एखादाच व्यक्ती कृष्णाचा भक्त असतो, म्हणून ती दुर्मिळता आहे ती. हं? आणि आता इकडे कृष्ण काय करतोय की एखादा व्यापारी जेव्हा असतो, एक श्रीमंत व्यापारी, तो आपलं वय 60-70चं असं झालं की नंतर तो अशी एक रहस्य उघड करतो की बाबा श्रीमंत तुम्ही कसे होऊ शकता. तर लोक किती अगदी आनंदाने ऐकतात त्यावेळेला की त्यांना पण श्रीमंत व्हायचं असतं. म्हणून कृष्ण पण काय करतोय की एक एक छोटा छोटा दरवाजा उघडत जातोय तो, आणि आता सांगतोय हे ज्ञान किती दुर्मिळ आहे ते, आणि ज्यामुळे लोकांमध्ये एक अट्रॅक्शन निर्माण होऊ शकतं. ओके. आता तुम्ही विचारू शकाल की मी तुम्हाला बोललो मगाशी कॉन्फिडेन्शियल आहे हे म्हणून, तर एका क्लासमध्ये हाच प्रश्न विचारलेला की बाबा भगवद्गीतेच्या करोडो करोडो प्रती विकल्या गेलेल्या आहेत, आतापर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत. ओके. कोट्यावधी लोकांच्या घरी भगवद्गीता आहे. मग प्रश्न निर्माण असतो की बाबा हा मग कॉन्फिडेन्शियल कसं. तर हा कॉन्फिडेन्शियल म्हणजे गोष्ट म्हणजे काय की खूप कमी लोकांना माहिती आहे. हं? तर बोलतं की कोट्यावधी लोकांकडे जर हे भगवद्गीता आहे तर मग ते कॉन्फिडेन्शियल कसं. तर त्याचं कॉन्फिडेन्शियल असण्याचं कारण असं आहे की समजा तुमच्याकडे चायनीज लँग्वेजमध्ये प्रिंट झालेले चायनीज गव्हर्नमेंटच्या काही सिक्रेट्स अशा फाईल्स तुमच्या हातात आल्या, आणि तुमच्याकडे कोणताही ट्रान्सलेटर नसला, तर तुमच्याकडे ते नॉलेजचं काय व्हॅल्यू आहे. तुम्हाला चायनीज लँग्वेज येत नाही, तुम्ही ते वाचूच शकत नाही, तुम्हाला समजणारच नाही. म्हणजे त्या फाईल्स जर का कोट्यावधी लोकांच्या जरी हातात आल्या तरी तुम्हाला ते समजणार नाहीच, कोणालाही समजणार नाही ते. मग ते कॉन्फिडेन्शियलच राहणार ना. तर तसंच आहे, नुसत्या इथे भगवद्गीतेच्या प्रती डिस्ट्रीब्यूट होणं इज नॉट अ मेजरमेंट. किती लोकांना ते समजलेलं आहे, किती लोक ते प्रॅक्टिस करतायत, दॅट इज इम्पॉर्टंट.
आणि त्या दृष्टीने कृष्ण ते बोलते की ही ज्ञान इतकं लोकांकडे पोहोचून सुद्धा हे ज्ञान दुर्मिळ आहे. का तर तुम्ही ह्या ज्ञानाचा उपयोग करत नाही. का तर तुमच्या मोस्ट ऑफ द लोकांमध्ये ती एक प्रामाणिक इच्छा जी असते ना, ती निर्माण होत नाही. आणि ती इच्छा निर्माण होण्याकरता भगवंताचे जे भक्त आहेत त्यांच्या सहवासात राहणं आवश्यक आहे आणि सतत भक्तीचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. ठीक आहे. मग आपल्याला प्रश्न निर्माण होतो की लोक कृष्णाला इतकं जाणण्यामध्ये, समजून घेण्यामध्ये उत्सुक का नसतात. ओके. तर आपण एक छोटीशी गोष्ट बघूया आपण की बहुतेक मेजॉरिटी लोक नास्तिक आहेत आता. ओके. आणि त्यामुळे त्यांना देव नाहीच आहे. त्यामुळे देवाबद्दल नॉलेज मिळवण्यात त्यांना काय आवश्यकच वाटत नाही आहे. तर इकडे ते आता कॅलिफोर्नियामध्ये कोणता तरी एक समारंभ झालेला. त्या समारंभामध्ये त्यांनी एक पोल केलेला. हा, ओपिनियन पोल घेतलेला. तर त्या ओपिनियन पोलमधनं लोकांनी वेगळ्या वेगळ्या ऑप्शन्सना वोट केलं आणि गॉड एक ऑप्शन होतं, त्याला 0 वोट्स मिळालेले. तर लोक बोलले की या नोबडी बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, त्यामुळे गॉड इज डेड, गॉड डझंट एक्झिस्ट. आणि तिकडचे मेजॉरिटी लोक नास्तिक होते तिकडे. तर जेव्हा तुम्ही ह्या स्टेजला पोचता तर इट इज इम्पॉसिबल की आपण ह्या लोकांकडनं एक्सपेक्ट करू शकतो की बाबा तुम्ही देवाच्या बद्दल ज्ञान घेऊन देवाचे भक्त बनून त्या दुर्मिळ ज्ञान जे आहे ते प्रयत्न कराल तुम्ही प्राप्त करण्याकरता. ह्यांच्यापेक्षा जर का आपण एक वरची लेवल जर बघितली की देवावरती विश्वास आहे, पण देवाला फक्त आपलं भौतिक जीवन आपलं जगण्याकरता देवाचा वापर करून घ्यायचा. आणि ही असतात कर्मकांडी लोक. मग त्यांना पाप करायचं नसतं, त्यांना फक्त भौतिक गोष्टींची प्राप्ती करायची असते म्हणून ते पुण्य करतात. आणि त्यांना वाटतं की बाबा मी ही पूजा केली तर देव मला हे देणार, हे मला मिळाल्यावरती मी आनंद होणार आणि झालं, आपला संबंध देवाबरोबरचा संपला. त्यामुळे ते स्वतःला धार्मिक मानतात, पण त्यांची समज देवाबद्दलची फक्त कर्मकांडापुरती असते. आणि अदरवाईज लोक भौतिक जीवनामध्ये गुंतलेलेच असतात. त्यामुळे त्यांना हा जो सत्य जे आहे, परम सत्य, अलौकिक असं सत्य, त्याचा शोध घेण्याचा कधी कोणी प्रयत्न करत नाही. म्हणून कृष्ण बोलतोय की भगवंताची शुद्ध भक्ती करणारे लोक दुर्मिळ असतात म्हणून. आणि हे कलियुगामध्ये अजूनही मोठा प्रॉब्लेम होतो की ते ज्ञान अजून दुर्मिळ बनतं. कारण लोक धार्मिकता जी असते त्याचा शेल्टर घेतात, आडोसा घेतात आणि संपूर्णपणे भौतिक गोष्टीमध्ये रममाण होतात. मी गुरुवारी नॉनव्हेज खात नाही किंवा मी शनिवारी किंवा सोमवारी मी देवाची पूजा करतो, शनिवारी मी देवळात जातो, झालं, माझा संबंध संपला. म्हणजे ते काय, जे काय 15 मिनिटं पूजा करणं किंवा अर्धा तास देवळात जाण्याकरता लागतो 24 तासांपैकी 7 दिवसांमध्ये एकदा, ते केलं की मी बाकीचे जे काय 100, 150, 200 तास माझ्याकडे असतात संपूर्ण आठवडाभर, ते मी काहीही करू शकतो त्याच्यामध्ये. फक्त मला एक 15 मिनिटाची पूजा करायची असते बस. ही भौतिक गोष्टींचा आडोसा घेतल्यावरती त्याच्यामध्ये ते इतके रममाण होतात की त्यांना कळतच नाही की ह्याच्या पुढे सुद्धा काही आहे म्हणून. आणि अशा लोकांकडनं जर का आपण एक्सपेक्ट केलं की कृष्णाची तुम्ही सेवा करा, कृष्णाची भक्ती करा, त्यांच्याशी एक चांगलं प्रेममयी असं नातं निर्माण करा, तर हे शक्य होत नाही त्यांनामुळे. म्हणून त्यांना उत्सुकताच नसते. आणि ही उत्सुकता फक्त काही खूप कमी लोकांमध्ये येते. त्यामुळे आज तुम्ही स्वतःला तुम्ही आता कम्पेअर करा, जेव्हा आपण भगवद्गीता सुरुवात केली आणि आत्ता आपण ज्या स्टेजला पोहोचलोय त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये किती चेंज झालेला आहे हे तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही त्याच्यावरनं तुम्ही रिअलाइज करू शकता की हा भक्ती मार्ग जो आहे तो किती दुर्मिळ आहे तो. हरे कृष्ण. तर ह्या म्हणजे काही गोष्टीत आपण ह्याबद्दल बोललेलो आहोत. तर खरी भक्ती जी आहे त्याच्यापर्यंत जर पोचायचं असेल तर कोण आणि कसं कसं पोचू शकतो. तर ज्या व्यक्ती कृष्णाला तत्वतः ओळखतो, ओळखायचा प्रयत्न करतो, ओके, ती व्यक्ती कृष्णाच्या भक्तीमध्ये रममाण होते. त्याला संपूर्ण समाधान मिळतं तिकडे. आणि मग त्याच्या हृदयामध्ये कृष्णा व्यतिरिक्त असं काहीही राहत नाही.
आणि अशी व्यक्ती ती त्या स्टेजला जाऊ शकते. म्हणून भगवद्गीतेचं श्रवण, चिंतन करणं, त्याच्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत त्या फॉलो करणं आणि कृष्णाबद्दलचं जास्तीत जास्त डिटेलमध्ये नॉलेज मिळवणं वगैरे, ह्याच्यामुळे आपण भक्तीचा अनुभव प्राप्त करू शकतो. भगवंताचे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या सहवासात राहणं, त्यांच्याकडनं नॉलेज मिळवणं, त्यांची सेवा करणं, कृष्णाची सेवा करणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण कृष्णापर्यंत आपण पोहोचू शकतो. कृष्णाला कोण समजू शकत नाही आणि कोण समजू शकतं? ओके, तर आपण कोण समजू शकतं ह्याबद्दल वाचलंय आपण. कृष्णाचा भक्त बनणं आणि म्हणून भक्त्या माम अभिजानाती भक्त्या त्वनन्य या शक्य, म्हणजे भक्ती मार्गेच आपण कृष्णाला समजू शकतो. आणि कोण नाही समजू शकत? तर जे कृष्णाला किंवा देव हा फक्त निराकार आहे, किंवा ज्यांना असं वाटतं की देव प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे, त्यामुळे तुम्ही कोणाचीही पूजा केली तरी ती देवाचीच पूजा करतं, असं जे चुकीचं ज्ञान जे आहे, ते ज्ञान वापरून जी लोक भगवद्गीता किंवा कृष्णापर्यंत पोचायचा प्रयत्न करू शकतात, ते कृष्णाला कधीही समजू शकत नाही. श्रीपाद शंकराचार्य त्यांनी त्यांनी स्वतः सुद्धा भगवद्गीतेबद्दल लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. अरे मूर्ख माणसा, भगवद्गीता वाच आणि भगवान कृष्णांचं भजन कर, हे त्यांनी पण सांगितलेलं आहे. ओके. त्यामुळे निर्विशेष ब्रह्म, हा ब्रह्मज्योती जी आहे, ते एक खूप प्रिलिमिनरी लेवलचं नॉलेज आहे. तर ते ॲडव्हान्स लेवलचं नॉलेज म्हणजे श्रीकृष्ण आहे, आणि त्यांना जाणणं इम्पॉर्टंट पण आहे, पण खूप कठीण पण आहे त्यांना. हरे कृष्ण. तर आपण आज दुसरा आणि तिसरा श्लोक बघितला. तर मी खूप प्रयत्न केला. मी रिपिटिशन्स जे मागच्या आठवड्यामध्ये झालेले ते मी काढून टाकण्याचा खूप प्रयत्न केला. तर होप तुम्हाला ते बरं वाटलं असेल. हरे कृष्ण. काणाल काही प्रश्न आहे का? प्रभूजी, मला एक जस्ट माझ्याबद्दल, म्हणजे माझे जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्याबद्दल मी 2 मिनिटाकरता घेऊ शकते का वेळ, हो प्रभूजी? हो. हो हो. हा, तर त्यांना मी हे वारंवार म्हणजे असं आता जस्ट एक किस्सा सांगू इच्छिते की एक मैत्रीण आहे, ती म्हणते मला दुसऱ्या कंट्री फिरायला आवडतात. तर मी म्हणते की तुला काय मिळतं त्याच्यामध्ये? तर ती म्हणते आनंद मिळतो. म्हटलं म्हणजे तुझा आनंद, तू 1 महिना तुझी ट्रिप झाल्यानंतर पण तुझा कंटिन्यू राहतो का? असं मी जेव्हा तिच्याबरोबर संवाद करते तेव्हा ती म्हणते, अगं असं काय विचारते तू? म्हटलं हा अगं खरा आनंद नाही. हे जेव्हा मी तिला सांगायचा प्रयत्न करते तेव्हा तिने मला असं उत्तर दिलं, म्हणजे इट वॉज सच अ वियर्ड आन्सर की आय जस्ट केप मम, की म्हणजे ती म्हणाली की मी ऑस्ट्रेलिया आत्ताच जाऊन आली आणि कदाचित तोच जर स्वर्ग असेल आणि तीच जर हे असेल, म्हणजे ते पण असू शकतं ना. म्हटलं अगं असं बोलूच कशी शकते? ऍट द एंड ऑफ डे इट इज अ अर्थ विच हॅज बीन क्रिएटेड बाय गॉड. तर असे असे जेव्हा संवाद होतात तेव्हा असं म्हणजे म्हणजे मला पण हे असं सगळं काही माहिती नव्हतं, ब्रह्मज्योती, ब्रह्मांड वगैरे. पण ऍटलिस्ट एक बिलीफ असणं आपल्या अ, काय म्हणतात ज्ञानावर, ते लोक ऍक्सेप्ट पटकन करत नाही. दे दे से दॅट गॉड इज जस्ट अ एनर्जी, सो हम्म. इट इज देअर ऑन द अर्थ ऑल्सो. असं सगळं जेव्हा बोलतात तेव्हा मला थोडस की याचं कसं आपण, म्हणजे आता एवढं आम्ही, म्हणजे मी पण एवढी ज्ञानी नाहीये, त्यामुळे मी पण एकदम तिला असं एकदम कन्व्हिन्स नाही करू शकत. किंवा अजून एक दुसरा मित्र आहे, तो पण म्हणतो की मी लहानपणापासून असं बघितलेलं आहे की देवाजवळ हात जोडताना म्हणायचं की मला चांगली बुद्धी दे. हीच सुरुवातच माझी अशी झालेली, त्यामुळे मी कर्मकांडापासूनच आपलं लाईफ सुरू झालंय, त्यामुळे ते ब्रेक करणं हे किती डिफिकल्ट आहे बेसिकली. तर ते पण म्हणजे ते म्हणजे मला जस्ट असं सांगायचं की कसं हे आपण त्यांच्या मनातून हे ब्रेक करू शकतो. म्हणजे कधी कधी पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा जे काय चांगलं आहे ते ऍक्सेप्ट करून पुढे जाणं, सायंटिफिकली ज्ञान आता घेतलं जातंय म्हणून त्याला अजून एक वेगळा मार्ग येतोय. पण ज्यांना हे ज्ञान नसतं तर ते कसं थोडस समजायचं, ते पण थोडं सांगितलं तर फार बरं होईल, प्रभूजी. मग म्हणजे ह्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये बोलायला पाहिजे. कारण असे बरेच प्रकारचे लोक प्रश्न काढतात, बरेच अगदी.
देव असेल तर माझ्यासमोर ये, देव नाहीये दिसत म्हणजे देव नाहीये. किंवा आता हे ऑस्ट्रेलियात स्वर्ग असू शकतो वगैरे. तर ह्यांना ह्यांना प्रॅक्टिकलीच आन्सर्स द्यावे लागतात त्यांना. तुम्ही यांना शास्त्राद्वारे समजवायचा प्रयत्न करलं तर ते शक्य नसतं, कारण त्यांना शास्त्रावरतीच विश्वास नसतो, त्यांना कृष्णावरतीच विश्वास नसतो. कृष्ण काय रे तुमचा, त्या गोप्यांबरोबर फिरत राहतो, त्यांचे कपडे काढतो आणि त्यांना बघत राहतो. हा, हजारो हजारो बायकांचे असे लग्न केलं त्यांनी, हा कसला देव? म्हणजे अशा लोकांना जेव्हा म्हणजे कृष्णाच्या ॲक्शन्समध्ये जी दिव्यत्व आहे ते समजतच जेव्हा नसताना, त्यावेळी तुम्ही त्यांना कृष्णानी जे वाक्य बोललेली आहेत त्या शास्त्राद्वारे तुम्ही त्यांना एक्सप्लेन केलं तर त्यांना ते एक्सेप्टेबलच नसतं, कारण कृष्णावरतीच विश्वास नाहीये. त्यामुळे तुम्हाला ह्या लोकांना प्रॅक्टिकलीच एक्सप्लेन करावं लागतं. त्या ऑस्ट्रेलियाला स्वर्ग समजण्याला व्यक्तीला विचारू शकता, मग स्वर्गामध्ये ती लोक जेव्हा असतात त्यावेळी त्यांना तिथे संपूर्ण आनंद मिळतो का तिथे पण दुःख असतात? तुम्हाला असं असं कसं वाटू शकतं की स्वर्गात दुःख असतात? म्हणून स्वर्गात संपूर्ण आनंदच मिळतो ना लोकांना. मग ऑस्ट्रेलियामध्ये दुःख असलेली लोक का आहेत? होमलेस लोक आहेत तिथे, पुअर लोक आहेत ज्यांना नीट जेवायला पण मिळत नाही. मग सगळ्याच्या सगळा जग तिथे ऑस्ट्रेलियामध्ये का नाही जात राहायला? हं. तर असे बरेच बरेच प्रश्न निघतात. ॲक्च्युली काय आपण करायचं माहिती आहे, की ह्या लोकांच्या जेव्हा ह्या प्रश्न येतात ना ह्या लोकांकडनं, त्यावेळी आपण आपलं नॉलेज जास्तीत जास्ती वाढवायचं. आणि अशा लोकांना आपण प्रॅक्टिकली कसं प्रीच करू शकतो हे पण आपण स्वतःहून शिकायला पाहिजे. ज्याच्यामुळे काय होतं, की आपला फेथ जो आपल्या शास्त्रावरती आहे, तो नुसता स्ट्रॉंग होत नाही, तर आपण मग इतर लोकांना अजून जास्ती चांगलं प्रीच करू शकतो. आणि म्हणून ना शास्त्रामध्ये दोन्ही अँगल्सनी आपल्याला नॉलेज दिलेलं आहे. काय आहे हे पॉझिटिव्ह अँगलने शिकवलं आहे आणि ते काय नाही हे पण शिकवलंय. तर तुम्ही आठवत असेल दुसऱ्या अध्यायामध्ये, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. न न न ह्या शब्दाचा वापर केलाय, मिनिंग ते काय नाही, आत्मा काय नाही, आत्म्याला काय नाही होऊ शकत हे शिकवलंय. आणि आत्मा काय आहे हे पण शिकवले. तर अशा लोकांना जेव्हा त्यांची संकल्पना स्वर्ग किंवा अध्यात्माची बद्दल संपूर्ण चुकीची आहे, तर त्यांना अध्यात्म काय आहे हे सांगण्याबरोबर अध्यात्म काय नाही हे सांगणं पण आवश्यक आहे. आणि अशा वेळी तुम्हाला ते प्रॅक्टिकल ॲस्पेक्टनी त्यांना निगेटिव्ह प्रश्न विचारून त्यांची जी संकल्पना आहे ती हळूहळू हळूहळू मोडीत काढणं आवश्यक ठरतं ते. आणि हम्म. ह्याच्याकरता दोन गोष्टींची खूप मोठी आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची साधना जी असते ना, सकाळी लवकर उठून चॅन्टिंग करणं, हा, कृष्णापरे संपूर्ण विश्वास असणं कृष्णावरती, हे खूप इम्पॉर्टंट असतं. ह्याच्यामुळे आपलं आचरण जे असतं ते ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होतं आणि आपल्या आचरणाला लोक बघतात आणि मग त्यांना आपल्याबद्दल एक रिस्पेक्ट निर्माण होतो. आणि मग आपण ज्या कारणामुळे ह्या मार्गावरती आलोय त्या मार्गावरचा विश्वास त्यांचा दृढ होत जातो आणि ते करतात. माझा एक मित्र मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये काम करत होता. तर तो ऑफिसमध्ये नेहमी टिळक वगैरे लावून जायचा तो, आणि माळ वगैरे पण असायची हातामध्ये, चॅन्टिंग वगैरे करायचा वगैरे ऑफिसला जाताना किंवा ऑफिसमधनं बाहेर निघताना वगैरे. आणि एक ख्रिश्चन मुलगा त्याला दररोज बघायचा आहे आणि एक त्याची कुतूहलता निर्माण झाली आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्याच्याची चौकशी केली, तू काय करतो का करतो, आणि मग त्या दोघांचा संवाद निर्माण झाला. त्या संवादामध्ये त्यांनी भरपूर प्रश्न विचारले ख्रिश्चन मुलाने आणि नंतर ह्यांनी उत्तरं वगैरे सगळी दिली. ह्याच्या मनात त्या शंका दूर होत गेल्या आणि ख्रिश्चन मुलांनी पण कृष्णाचं नाव हरे कृष्ण महामंत्र चॅन्टिंग करायला स्टार्ट केलं. त्या ख्रिश्चन मुलाला त्याच्या आईवडिलांनी, त्याच्या नातेवाईकांनी, त्या चर्चमधल्या लोकांनी खूप त्याला कंट्रोल करून त्याला स्टॉप करायचा प्रयत्न केला. पण कृष्णाने त्याच्यावरती अशी कृपा करून ठेवलेली की तो रात्री झोपायचा आणि चादर डोक्यावरती ओढून घ्यायचा आणि हात माळेमध्ये ठेवून तेव्हा तो चॅन्टिंग करायचा. एवढं तो मुलगा केला. आणि आई वडिलांना वाटलं की ख्रिश्चन मुलीबरोबर त्याचं लग्न करू म्हणजे ती त्याला सुधरवेल वगैरे. तर ते झालं, लग्न झालं, तरी पण ह्यांनी स्टॉप नाही केलं आणि ख्रिश्चन मुलीला पण त्यांनी चॅन्टिंग करायला स्टार्ट केलं आणि आता दोघेही संपूर्णपणे कृष्ण भक्त झालेले आहेत. तर हे सगळं जी सुरुवात झाली ती त्या एका भक्ताच्या आचरणाला
त्या ख्रिश्चन मुलांनी बघितलं आणि मग त्यांनी एक्सेप्ट केलं ते. त्यामुळे आपलं आचरण, सत्य बोलणं, कोणालाही न फसवणं, संपूर्णपणे कृष्णा रिलेटेड डिस्कशन्स करणं, नॉनसेन्स गोष्टीबद्दल डिस्कशन आलं तर त्या टॉपिकपासून बाहेर हटणं वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो ज्याच्यामुळे ते आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि मग आपल्यामुळे ते कृष्णाकडे पण अट्रॅक्ट होतात. आपण सुद्धा बरंच करू शकतो ह्याच्याकरता. खूप छान प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये. तर 4थ्या श्लोकापासून कृष्ण आता ज्ञान द्यायला चालू करतो, ज्या ज्ञानाची महिमा त्यांनी आतापर्यंत सांगितली होती आपल्याला. हरे कृष्ण. भेटूया आता. Hare Krishna